गुजराती भाषेमध्ये याच्यावर नाना पटोलेंनी टीका केली आणि केंद्राकडून मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं केलं जातं असा आरोप त्यांनी केला आहे। बघा असं आहे की महाराष्ट्र भारतात आहे आणि भारतात अनेक भाषा सगळे उपयोगात असतात आणि सगळ्या जाती धर्म या देशामध्ये सलोख्याने राहतात। प्रत्येकाला प्रत्येकाचं धर्म किंवा प्रत्येकाची भाषा वापरण्याचं मुभा संविधानाने दिलेला आहे आणि म्हणून जर कोणी जर गुजरातीमध्ये म्हणा तेलुगूमध्ये म्हणा किंवा तमिळमध्ये म्हणा किंवा इतर कन्नडीमध्ये म्हणा किंवा हिंदीमध्ये म्हणा किंवा गुजरातीमध्ये म्हणा या कोणत्याही भाषेचं कुठेही त्याच्या ह्याच्यावर फलक लावू शकतं, त्याच्यात कोणालाही बंधन नाही आहे। आणि या प्रकारचं काहीतरी मला असं वाटतं नाना पटोले जे या प्रकारचं वक्तव्य करून काहीतरी जे थोडं ते कुठेतरी मीडिया किंवा संपूर्ण स्पॉटलाईटच्या दूर गेलेले आहे, कुठेतरी त्यांच्या पक्षश्रेष्ठींपासून ते दूर गेलेले आहेत, तर कुठेतरी हे परत लाईमलाईटमध्ये येण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। दादा नाही मिळाला आणि महिला आक्रोश झालेला आहे, काय सांगणार? बघा असं आहे की पहिला हप्ता आम्ही दोन्ही हप्ते संक्रांतीच्या दिवशी देणार होतो, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचं, पण काँग्रेस पक्ष या लाडकी बहीण योजनेच्या विरोधात निवडणूक आयोगाला तक्रार केली आणि म्हणून डिसेंबर महिन्याचा हप्ता त्या सगळ्या लाडक्या बहिणींना मिळालं। जानेवारी महिन्याचे महिने बाकी आहे। आता आचारसंहिता संपल्यानंतर महापौर पदाची निवडणुका झाल्यानंतर आचारसंहिता संपणार आणि त्यानंतर निश्चितच सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार।